लाडक्या बहिणींसाठी आजची बातमी खूपच महत्त्वाची आहे. जर तुम्ही जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण 2 महिन्याचे मिळून तब्बल ₹3000 तुमच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे. पण हे पैसे नेमके कधी जमा होणार? 16 ऑगस्टपर्यंत पैसे काय म्हणजे येतील का? येणार आहेत का नाहीत? आणि आता कोणत्या तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये ₹3000 येऊ शकतात, दिसू शकतात? ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर मित्रांनो, नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिन्यासाठी सध्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची मोठ्या प्रमाणामध्ये प्रतीक्षा सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1,500 आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे जर जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे पैसे हप्ते एकत्र जमा झाले, तर लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये एकूण ₹3000 जमा होऊ शकतात. आणि आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हे ₹3000 नेमके कधी येणार? ताज्या उपलब्ध माहितीनुसार आणि जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित देण्याची शक्यता असून ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून DBT प्रक्रियेद्वारे पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच 15 ते 20 ऑगस्टच्या आसपास पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही तारीख प्रत्येक लाभार्थी महिलेच्या खात्यामध्ये पैसे याच दिवशी जमा होतील अशी अंतिम अधिकृत तारीख समजू नका. कारण DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ह्याद्वारे पैसे टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात. त्यामुळे काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे आधी दिसू शकतात, तर काहींच्या खात्यामध्ये थोड्या उशिराने रक्कम जमा होऊ शकते. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, जर तुमच्या आसपासच्या काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले आणि तुमच्या खात्यामध्ये अजून पैसे आले नाहीत, तर लगेच काळजी करू नका. सर्वप्रथम तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का ते तपासा. DBT सुरू आहे का आणि योजनेतील तुमची पात्रता कायम आहे का हे तपासा. तसेच योजनेशी संबंधित EKYC आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण आहेत का हे देखील तपासणे महत्त्वाचे आहे. कारण कागदपत्रे किंवा बँक खात्याशी संबंधित काही समस्या असल्यास पैसे जमा होण्यास अडचण येऊ शकते. तर सध्या सर्वात महत्त्वाची बातमी अशी आहे की जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र मिळाल्यास ₹3000 मिळू शकतात आणि ऑगस्टच्या मध्यापासून DBT प्रक्रियेद्वारे पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अधिकृतपणे खात्यामध्ये रक्कम जमा होईपर्यंत कोणती तारीख 100% निश्चित आहे असं समजू नका. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही हे तुमच्या बँक खात्याचा SMS किंवा ATM किंवा बँक शाखेतून तपासून पाहू शकता. आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे आले तर कमेंटमध्ये ₹3000 आले असे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशा प्रकारची लाडकी बहीण योजना, हप्त्याची तारीख आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.